नारायणाय अमृतेशाय अच्युत केशव केशवं क्लेशनाशाय श्रीहरि पापनाशाय ध्यानमूलं गुरुर्मूर्ति मंत्रमूलं गुरुर्वाक्य पूजा सत्यं मंत्र सत्यं गुरुवाक्य सदा सत्यं अन्यथा शरणं नास्ति तस्मात् कारुण्यभावेन वक्रतुंड महाकाय निर्विघ्न कुरु मे देव सर्वमंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी मनोजव मार्गतुल्य वेगं वातात्मजं वानरयूतमुख्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यं धातु मनीन्द्रे समागत तिष्ठन्तं आनन्दकन्दं लिंगं भजे गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु साक्षात् परब्रह्म गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव जनेश्वरः ओम जनार्दनाय नमः. आवाज जोरात. ओम जनार्दनाय नमः. त्यामुळे भाग गेला क्षीण गेला अवघा झाला शान लगीन. मतलब केव्हा आपला भाग आणि क्षीण केव्हा जाईल जर मोठे जर वापरात करा. जेवढा तुम्हाला मोठ्याने आवाज करता येईल ना उच्चार कशाचा ओम जनार्दनाय नमः या मंत्राचा तेवढा फायदा बघा आपल्याला होणार. म्हणजे आपला मंत्र आतलं बाहेरचं आहे. मग काही काही लोक म्हणते आम्हाला आतले का बाहेरचं आणि मग ते आतलं बाहेरचं जाण्यासाठी मग हा जप अत्यंत महत्व लक्षात घ्या. महिलांसाठी तर अत्यंत बघा ज्या महिला स्वयंपाक करताना बघा जप करतील ना त्यांच्या घराची बुद्धी कशी राहील एकदम सात्विक पवित्र लक्षात घ्या. किंवा ज्या महिला स्वयंपाक करताना नामस्मरण करतील भजन करतील तर त्यांच्या घरामध्ये काही दाखील येणार नाही अवकाश येणार नाही. म्हणून ओम जनार्दनाय नमः. हवा ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. शाबास शाबास. सर्वांनी अत्यंत प्रेमाने हृदयपूर्वक जप केला. धन्यवाद आहेत. आपण बघा ज्या ठिकाणी बसणे लक्षात ठेवा तो आलेला आहोत ते ठिकाण साधन आहे बघा की एक मानस योगी निष्काम योगी ओम जगद्गुरु जन स्वामी म्हणजे यांच्या पदस्पर्शाने पाहून झाले बघ लक्षात द्या. आणि ज्यांची पालखी बघा प्रत्येक ठिकाणी जगायला ठेवली गेलेली होती. कसं ठेवली गेली होती आणि भक्ती या ठिकाणी यायचे बाबाजी त्यांनी काय करून घ्यायचे श्रमदान लक्षात अशी अत्यंत पवित्र पांडुरंग. एवढंच नव्हे तर कुंभमेळ्याची ही पवित्र नामदेव महाराजांनी वर्णन केलं. या भूमीचं काय वर्णन केलं वाची बनता गंगा गंगा सगळं दोष दृष्टी पडता तया नाही कुशावरिता त्याचे नामा म्हणे त्याच्या पुण्या हे वर्णन कोणी केलं श्री संत नामदेव महाराज यांनी या भूमीचं वर्णन केलं. नाही एवढेच नव्हे तर सदाशिवचा अवतार ज्यानं म्हणतो आपण श्री महाराज या ठिकाणी त्यांची संजीवनी का समाधी लक्षात घ्या. अशी अत्यंत पवित्र अनेक आकारांचं निवासस्थान या ठिकाणी लक्षात घ्या. संतांचं अशा सर्व साधुसंतांनी नवीन नवीन अनेक ज्योतिर्लिंग आहेत. मग सर्व ज्योतिर्लिंगात राजमन असं ज्याला त्र्यंबकराज म्हटलं जातं असे त्र्यंबकेश्वर बघा महान ज्योतिर्लिंग नवीन नवे बाबाजींनी जी अनुष्ठान परंपरा सुरू केली नाही आणि त्या परंपरा जी अनुष्ठान परंपरा जी सुरू केली असताना आपण जे मौन देतो ना ते मौन सांगता आपण कशाने करतो कोणत्या जे कार्याने करतो
असं बघा बाबांचं आवडतं होतं बघा खंडकराज, ज्यांनी स्वतः बघा पूजा बाबाजींनी त्र्यंबकेश्वराची केली बघा. अशा या पवित्र आणि पावनभूमीत मध्ये प्रेमाने सदापूर्वक विशेष म्हणजे तुम्ही बघा काय काय बघा काय काय सोडून आले असं काय काय सोडून आले असं टीव्हीवर. आपण सर्वजण पहिल्यांदा काही आपला जिल्हा सोडून आले, काय सोडून आले पहिल्या जिल्ह्यावर, त्यानंतर काही तालुका सोडून आले, काही आपलं घर सोडून आले, काही आपलं घरचे कामं सोडून आले, काय काय बघा सोडून काय काय सोडायचं लक्षात येते. कशासाठी आले, कशासाठी आले? एक महासंत शिवयोगी निष्काम योगी यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं, चांगले उपदेश केला, तर ज्या परंपरा आपल्याला त्यांनी काय केलं दाखवून केलं का त्या मार्गाला लावला बघा, ज्यातून प्रत्येक जीवाचं काय होऊ शकतं, कल्याण होऊ शकतं असा महिमा या प्रत्येक बाबाजींच्या बघा परंपरेचा आहे. आणि ती आपल्याला त्यामध्ये सतत उद्धार करून घ्यायचा नाही, तर ही आपण तरी नवे ते नवल थोडे उदारी सर्वांचे बघा या माध्यमातून की आपल्याला काय करायचं, स्वतःलाच अनुष्ठान करायचं नाही, स्वतः यज्ञ पूजा करायचं, स्वतःला बघा दान धर्म करायचं नाही, इतरांना सुद्धा काय करायचं आहे या कार्यामध्ये सहभागी करायचे. अशा उद्देशाने आपण पवित्र झाला म्हणून प्रथमतः या सर्व देवतांच्या संस्थांचे वंदन करून, त्याप्रमाणे या भूमीला वंदन करून, मातेला वंदन करून, तसं आमचे जे आश्रमगाने संत उपस्थित आहे की ज्यामध्ये आमचे श्रीमंत स्वामी शिवगिरी महाराज, हे स्वामी परमेश्वरगिरी महाराज, हे स्वामी आपले दिनेश्वरगिरी महाराज, हे स्वामी नागेश्वर महाराज, स्वामी आपले कवलदेवी महाराज, हे स्वामी आपले पृथ्वीराजगिरी महाराज, त्याप्रमाणे आमचे मानवगिरी महादेवगिरी महाराज, श्री वामनगिरी महाराज, त्याप्रमाणे नित्यानंदजी महाराज, अविनाशानंद महाराज, दिव्यानंद महाराज, त्याप्रमाणे उपस्थित असलेले चिंदलेख महाराज, दयानंद महाराज, रामानंद महाराज, अजून कोण राहील, स्वामी विवेकानंद महाराज, पांडुरंग महाराज, ब्रह्मानंद महाराज, झालं ना. असे सर्व बघा साधक, साधक आणि ते महाराज इथले ते गाई सांभाळते राधेश्याम मार्ग, विवेकानंद महाराज आणि सर्व बघा सर्व महाराज ब्रह्मचारी, तसं माता भगिनी, सर्व गुरुभक्त, त्यामध्ये अनेक प्रकारचे कार्य करणे उपस्थित आहे की जे आता आमच्या बरोबर बघा काशीला अनेक अयोध्येला बघा, काशीला अयोध्येला आमच्या बरोबर होते असे आमचे अरुण शेठ या ठिकाणी उपस्थित झाले. असे सर्व बघा भक्त या सर्वांसोबत आपण टाळून अभिनंदन करायसाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा की बाबांचा अर्थग्रंथ भागवत असेल, त्याप्रमाणे संपूर्ण जगाला ज्यांनी ज्या जगात मान्य श्रेष्ठ ग्रंथ जगात मध्ये गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, रामचरित मानस असेल, शिव महापुराण असेल वगैरे असे जे अनेक ग्रंथ या ठिकाणी बघा निर्माण झालेले आहेत. विशेषतः बघा की काही ग्रंथ बघता का वक्ता हा फार महत्वाचा वक्ता की तसं बघा भागवत ग्रंथाचा वक्ता कोण आहे, लक्षात काय, जे जो ग्रंथ 11 स्कंद श्री संत एकनाथ महाराज यांनी लिहिला, त्या भागवत ग्रंथाचा वक्ता कोण आहे आणि श्रोता म्हणजे ऐकणार कोण आहे, लक्षात घ्या. वक्ता हा अत्यंत महत्वाचा लक्षात घ्या. त्याप्रमाणे इकडं रामचरित मानस याचं वक्ता कोण आहे, नाही लिहिणार आहे ते लिहिणार आहे, लक्षात घ्या. वक्ता सांगणारे कोण आहे, भगवान शंकर न उमायला सांगतात. रामचरित मानस कोण कोणाला सांगतं, भगवान शिवशंकर बघा आपल्या पार्वती बघा लक्षात. अशा रीतीने काय बघा त्यांनी म्हणजे ते काय सांगून गेले की नाही त्या ग्रंथ बघा सुंदर असा उल्लेख केलेला असावे. म्हणून गीता काय म्हणते, जैसा कर्म करेगा वैसा. आता तुम्ही दररोज घरी कर्म करता की नाही,
मात्र त्या कर्माचं फळ किती आहे? तात्पुरतं का? तात्पुरतं कसं आहे बघा, तात्पुरतं फळ आहे तुम्हाला. मात्र आज बघा या ठिकाणी आपण आलेला आहेत बघा, हे जे कर्म आपल्याला घडलेले आहेत, कारण आपण कशासाठी आलेलो आहोत? एक महान संतांच्या परंपरा सुरू केल्या आहेत आणि त्या परंपरेमध्ये आपल्याला काय करायचं, अनेकांना काय करायचं आहे, सहभागी करायचा, लाभ द्यायचा आहे, त्यांचं कल्याण होत असं असा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे किती हुतात्त हेतू ठेवून या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि या कर्माचं फळ की जसं म्हटलं जातं, वाट सांगितल्याच्या वाट सांगितल्याच्या आपण सगळी जोडी बसले ना, तुम्ही कोण आहे? तुम्ही वाट लावणारी ना, का दुसऱ्याची वाट लावणारी नाहीये? तुम्ही सर्व कोण आहे इथं? दुसऱ्याची वाट लावणारी नाहीये. तर तुम्ही सर्वजण कोण आहे? दुसऱ्यांना वाटायला लावणारे का? मार्गाला हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय? आपल्याला काय करायचंय? बाबांच्या आदेशाप्रमाणे दुसऱ्यांना वाट काय सांगायची? जी वाट कोणी सांगितली? एक मान संतांनी सांगितलं. आपण म्हणतो ना, गेले गेले संत याच वाटे आपण जाऊ त्याच लक्षात या, असा त्याचा महिमा आहे. आपल्याला कोणती वाट सांगायची? लोकांना अनुष्ठानला बसा, यज्ञ पूजेला बसा, तीर्थयात्रा करा, श्रमदान करा, गायींची सेवा करा, विद्यार्थ्यांना काय करा, संस्कार लावा. कितीतरी बघा मुद्दे हे कोणी सांगितले? बाबांनी सांगितले. आपल्याला काय करायचं मग? जे बाबाजींनी सांगितलं तेच आपल्याला काय लोकांना काय करायचंय? अशा रीतीने बघा हुतात्त ठेवून किती आजचं कर्म जे आपण घडतं बघ, किती महत्वाचं लक्षात घ्या. किती मोठी पुण्याची वाटेकरी या ठिकाणी बघा आपण झालेला लक्षात घ्या. आणि म्हणून बाबांना आनंद वाटला की आपल्या सर्व संदेश मिळाल्यानंतर संदेश मिळाल्यानंतर या ठिकाणी बघा आपण घरचा कोणताही विचार न करता या त्र्यंबकेश्वरी उपस्थित झालात आणि आतापर्यंत जे जे विषय या ठिकाणी झाले की नाही, त्या विषयासाठी आपण मोठ्या उत्साहाने म्हणजे प्रेमाने आनंदाने सहभागी झालात. म्हणून पुरुष आपला धन्यवाद आपण टाळीवाला कोणाच्या अभिनंदन सगळ्यांना. आणि त्यासाठी बघा बाबाजीने काही छोटस आणि सुंदर मत उदाहरण दिलं बरं. कारण संगतीचा परिणाम अत्यंत महान असतो. कारण मनुष्य चांगल्या संगतीने काय होतो? सुधारतो. आणि दुर्गुणी असेल, वाईट असेल, या संगती काय होतो? बिघडत असतात. म्हणून संत मंडळी काय म्हणतात? धरी रे मना किंवा आणखी काय म्हणतात? बाबाजी काय सांगितलं? करू नका काही. नवी नवी भागवतामध्ये नाथ महाराजांनी 12व्या मध्ये वर्णन केलं. काय वर्णन केलं? उद्धवाला सांगताना हा की म्हणे, उद्धवाला भगवंत काय सांगता? रे उद्धवा, माझ्यापर्यंत तुला लवकर यायचं असेल, काय माझी भेट जर लवकर यायची असेल, त्यासाठी कोणतं साधन करावं लागेल म्हणे. आता प्रश्न ज्या वेळेला त्या ठिकाणी बघा उद्धवाने केला, तर उत्तर देताना कृष्ण भगवंत उद्धवाला काय सांगितलं? म्हणे उद्धवा, जर तुला माझ्यापर्यंत लवकर ताबडतोब यायचं असेल, त्यासाठी काय करावं लागेल? तर त्या ओळीमध्ये अध्याय नंबर 12 बरं का, तुमचे का 12 वाजू नये म्हणून महाराजांनी 12 वर्णन केलं. अध्याय कितवा? 12. ओळी नंबर किती? बघा 45 ओळी नंबर. आणि त्या महाराज काय म्हणतात? सत्संगती वेगळे जाण, तात्काळ पावाया अनेक नाही सत्यदान. एक सत्य वचन कोणी सांगितलं? भगवान कृष्णाने लक्षात लिहिलं कोणी? नाथ मार्गदर्शन. ही साधी गोष्ट नाही. आणि म्हणून संगतीचं महत्व बघा बाबाजीने एका छोट्याशा उदाहरण दिलं बरं का. अत्यंत महत्वाचं उदाहरण बाबांनी दिलं. म्हणे काय झालं? पर्जन्य पडला, नदी पूर आला, भुजंग व्हायला लाटांचे मार्ग. काय झालं? म्हणे खूप पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे काय झालं? नदी नाले तुरुंग होऊ लागले. एका महापुरामध्ये एक भुजंग कोण वाद चाला? हे भुजंग म्हणे वाद चाला. लक्षात घ्या. महापुरामध्ये कोण वाद चाललेला आहे?
हे भुजंगवाद चालू आहे बघा. हे कोणी पाहिलं? एका राजहंसाने बघितलं. काय बघितलं राजहंसाने? काय बघितलं? म्हणे महापुरामध्ये भुजंगवाद चाललेला आहे. दया आली बिचारा राजहंसाला. आणि म्हणून त्यांनी विचार केला. काय विचार केला? या महापुरात वाद चाललेल्या या भुजंगाला आपण काय केलं पाहिजे? वाचवलं पाहिजे. काय केलं पाहिजे? वाचवलं पाहिजे. असा विचार कोणी केला? त्या राजहंसाला केला. आणि विचार केल्यानंतर उड्डाण केलं. उड्डाण कोणी? राजहंसाने. आणि उड्डाण केल्यानंतर जो नागराज त्या थंड पाण्याने काकडला होता, त्याचा प्राण जाऊ पाहत होता, तो मात्र वाचायला होता. असं त्या नागराजाला राजहंसाने काय केलं? उड्डाण करून चोचीमध्ये पकडलं. काय केलं? बघा, पकडलं आपल्या चोचीमध्ये आणि पकडून कुठे आणून ठेवलं? जमिनी कुठे आणून ठेवलं? बघा, जमिनीवर राजहंसाला आणून ठेवलं. आता राजहंस कुठे आलेला आहे? कुठे आले राजहंस? आपलं नागराज कुठे आलेला आहे? पहिला कुठे होता? महापुरात वाचायला होता. राजहंसाने त्याला कुठे आणून ठेवलं? जमिनी आणून ठेवलं. तो थंडीने काकडला होता, त्याचा प्राण जाऊ पाहत होता. दयाली राजहंसाला. त्या राजहंसी पुन्हा काय केलं माहितीये का? त्याला भूक यावी म्हणून आपल्या पंखाखाली घेतलं. काय घेतलं? जशी खाली एखादी माता आई आपल्या लेकराला काय करते आहे की बघलं लक्षात. त्याप्रमाणे त्या राजहंसाने काय केलं? पंखाखाली घेतलं. कोणाला? राजहंसाला. पंखाखाली गेल्यानंतर काय झालं? भूक आली. कोणाला? त्या राजहंसाला. तो सावध झाला. त्याला बेशुद्ध होता लक्षात घ्या, पाण्यामध्ये बाद झाल्यामुळे. आणि भूक लागली. तो काय झाला? सावध झाला. आणि सावध होऊन त्यांनी काय केलं? सावध होऊन वेटाळे घातले. काय झालं? सावधपणे वेटाळे घातले. वेटाळे. आणि वेटाळे घालून काय केलं? तात्काळ दंशले राजहंसा. बघा, ज्या राजहंसाला, ज्या नागराजाला तो मरणार होता म्हणून वाचवलं, त्याला जमीन आणून ठेवलं, त्याला भूक लागावी म्हणून पंधराला घेतलं, त्या नागराजाने काय केलं? सावध होऊन काय केलं? सावध होऊन वेटाळे घातले आणि तात्काळ दंशले. कोणाला दंश केला? राजहंसाला दंश केला. आणि राजहंस दंश केल्यामुळे काय झालं? बघा काय झालं? बघा, राजहंसाला दंश केलं काय झालं? बिचाऱ्या राजहंसाला मरावं लागलं. काय झालं? कशामुळे? अवित्राचा संग पवित्राने केला. प्राणाशी मुकला एका दुष्ट अपवित्र जीवाचा, प्राण्याचा संग एका शुद्ध पवित्र असलेल्या राजहंसाने केला. तर काय झालं? परिणाम काय झाला? म्हणजे बघा, बाबाजीने यातून काय सांगायचे? दुष्टांच्या संगतीला गेले काय होतं का? काय दुष्टाच्या संगतीला गेले काय होऊ शकतं? जलद उदाहरण बघा, बाबाजींनी संगतीला गेले. आणि याच्या उलट बघायचं. याच्या उलट आपल्याला माहित आहे की संत संगतीचं महिमा. आणि म्हणून आपण किती भाग्यवान आहात की नाही. म्हणून मग आपल्याला सुद्धा कोण संगत लाभली? बाबाजी की कोण संगत लाभली आपल्या सर्वांना. आणि आपण सर्व झिरो होतो. काय होतो? बाबाजीकडे येण्यापूर्वी आपण सर्व कोण झिरो होतो, झिरो. आणि बाबाजीकडे आल्यामुळे आपण सर्व कोण बनलं? हिरो बनलं. आता हिरो बनित पण ठीक आहे बरं का, हिरो बनित पण ठीक आहे. पण हिरो जर बनून पुन्हा तुम्ही काय केले? आता हिरो बनी हिरे झाले. आणि बघा बघा संगतीचा प्रकार लक्षात बरं का. आता तुम्ही हिरो झाले आणि हिरे बनले बरं का. आणि मौल्यवान किमतीचा हिरा असतो. मात्र तो हिरा ढकण्याच्या संधी, कोणा संगतीला गेला? ढकण्या संगतीला गेला तर हिऱ्याचं काय होतं? लक्षात बरं का. मग तुम्ही बाबाकडे आले, हिरो झाले, हिरे बनले, मग पुन्हा कुठे गेले? संगतीला गेले तर पुन्हा काय होईल? अशा रीती बघा संगतीचा महिमा का असू शकतो बघा. बाबाजी आणखी उदाहरण दिलं बघा. म्हणजे स्वाती नक्षर, कोण नक्षर असतं? बाबा उदाहरण दिलं, स्वाती नक्षर उदाहरण दिलं. पाऊस बघा जमिनीवर पडतो, स्वाती नक्षर बघा. आता काय विचार करावं? काय बघा, निसर्गाची भगवंताची लीला आहे की नाही. आता आपल्या भूगोलशास्त्राप्रमाणे की नाही 6 जूनला काय सुरू होतो? झाला का सुरू यावर्षी? का झाला नाही? सांगत्यान होतं राहतं. का झाला नाही? सारे गप्तीतच ठेवणार.
काय म्हणता? अधिक महिना म्हणून आज 1 महिने भविष्यात येणार आहे का मग? तर बघा, विषय काय चालू होता आपला? हा, स्वाती नक्षत्र. आता स्वाती नक्षत्रात पाऊस बघा या पृथ्वी पडतो बघा. त्या पावसाचे थेंब पडे पडे जमिनीवर पडले. त्यामुळे काय झालं? मका, ज्वारी, सोयाबीन अशी अनेक बघा पिके तयार झाली. जमिनीवर बघा पावसाचा थेंब पडला. स्वाती नक्षत्रात काय झालं? अनेक पिके तयार झाली. तो पावसाचा थेंब पडे पडला. वाहत्या गंगेमध्ये पडला तर काय झालं? समुद्राला जाऊन मिळाला. तो पावसाचा थेंब पडे पडला, गटारामध्ये पडला, काही दुर्गंधी यायला लागली. कशावर का? संगतीचा काय परिणाम सांगतो याचं उदाहरण बघा बाबांजीवर का. तो स्वाती नक्षत्र थेंबपडी पडला, गटारामध्ये पडला, काय झालं? दुर्गंधी यायला लागली. तो पावसा थेंबपडी पडला, विस्तावर पडला, त्याचं अस्तित्व नष्ट झालं. लक्षात घ्या. तो पावसा थेंबपडी पडला, कुठे पडला? हा, सापाच्या तोंडात मुखात पडला, त्याचं काय बनलं? वीज बनलं. लक्षात घ्या. एकाच जगातून निघालेले स्वाती नक्षत्राच्या पावसाचे थेंब भिन्न भिन्न ठिकाणी पडल्यामुळे परिणाम काय झाला? गटारात पडला, जमिनीवर पडला, समुद्रात पडला, विस्तावर पडला, तलावात पडला. तलावामध्ये पडला काय? थेंबे थेंबे मोठा तलाव पाण्यासाठी तयार झाला. आणि मग तो पावसा थेंबपडी पडला, समुद्राच्या शिंपल्यामध्ये पडला तर त्याचं काय होतं? काय होतं? आहे की काय होतं? मात्र केव्हा केव्हा नक्षत्र कोणतं असावं? स्वाती नक्षत्र असावं. तो थेंब कुठे पडावा? कुठे पडावा? हा, शिंपल्यामध्ये. तसं आपण किती भाग्यवान की नाही. आपण कोणत्या शिंपल्यामध्ये पडलो? बाबाजी शिंपल्यामध्ये पडलो की नाही. हा, शिंपल्यामध्ये पडल्यामुळे सर्व काय बनले? म्हणून बघा किती आपण भाग्यवान आहात या कलियुगामध्ये. कारण कलियुगामध्ये बघा धर्म कार्य करणं हे काही साधी गोष्ट नाही. तारेवरी कसर कसरत आहे. कारण तेव्हाच माणसाला वार लागतं का? तेव्हाच माणसाला त्या कलीचं वारं लागतं. जो माणूस काही वेळा असा बोलत होता तोच माणूस नंतर काय बोलायला लागतो? आणि म्हणून हा कलियुगाचा वारा त्याचा प्रभाव मात्र बाबांना असं वाटतं बरं का, की आपल्यावर कोणाचा प्रभाव पडता कामा नाही. कोणा पडता कामा नाही. कलेचा प्रभाव करता कामा नाही. आपण जे ठरलं ना, जे ठरलं ना काय करायचं ते केल्याशिवाय नॉट स्टॉप म्हणजे थांबायचं. लक्षात. कारण थांबलं तर संपलं. लक्षात. म्हणून आता जसं या ठिकाणी अधिक विषय या ठिकाणी घेतले गेले की पहिला विषय काय झाला? गुरुपौर्णिमा. बरं, गुरुपौर्णिमेचा काय झाला ते तुम्ही आता तुमच्या मोबाईलवर तुमच्या कम्प्युटरमध्ये फिट करा. दुसरा विषय काय झाला? पुण्यस्वर. पुण्यस्वर. तिसरा विषय काय झाला? सह्यांचा आपले का सह्यांचा अभिमान सृष्टी बदल, सह्यांचा अभियान रामायचं. चौथा विषय काय झाला? हा, दिंडी सोहळा झाला. पाचवा विषय काय झाला? गुरुकुल बघा, गुरु झाला. सहावा विषय काय झाला? हा, अयोध्या सोहळा झाला. बघा किती सुंदर वर्णन बघा बरं का. प्रभू रामचंद्र चरित्राचं तुळशीदारांनी लिहून ठेवलं आणि ते कोणी सांगितलं मात्र? हा, भगवान महादेवाने उमा हातात पार्वती मातेला बघा वर्णन करून राहिले. कारण भगवान शंकर कोणाचं ध्यान करत्या? कोणाचं ध्यान करत्या? हा, प्रभू रामाचं. आणि प्रभू राम कोणाचं ध्यान करत्या? लक्षात का? नातं देवांचं नातं लक्षात घ्या. नाही की. आणि ध्यान केल्यामुळे काय झालं माहितीये का? ध्यान केलं बघा, प्रभू रामचंद्राचं ध्यान शंकरांनी केलं म्हणून प्रभू रामाचं रूप प्रभू रामाचं रूप कोणाला मिळालं? भगवान शंकराला. आणि रामाने शंकराचं ध्यान केलं ते रूप कोणाला मिळालं? शंकराचं रूप का रामाला. म्हणजे का म्हणून आता तुम्हाला काय बनायचं? तुम्हाला सुद्धा काय बनायचं? तुम्हाला काय बनायचं सर्वांना? नाही, तुम्हाला काय बनायचं आता? बरं, राम बनायचं का कृष्ण बनायचंय? राम कोण बनायचंय? वरती बोट करा, आम्हाला राम बनायचंय.
बरं, टाळी वाजून तुमचं आहे बरं का. आता कृष्ण कोणाला बनायचंय त्याही वरती वोट करा. कृष्ण बरं का. तुम्हाला कळालं बरं की नाही. मग टाळी वाजून तुमच्या विचारांचा अभिनय. अशा रीतीने बघा आज ज्यांनी आमचे बोले भाऊ असतील त्याप्रमाणे घर बायकोला त्यांचं सहकार्य असतील हे सुंदर असं नियोजन आपल्या सर्वांच्या पंक्तीत केलं. आणि बाबांना त्यांनी काही भेट म्हणून काय दिलं वाहन वाहन बरं का. पण ती वाहनाचे ना भाऊ ती वाहन माणसंच वाहनाचे म्हणजे टाळी वाजून बघा अशा वाहनाच्या माणसाने कोणतं वाहन द्यावं हे त्यांना कळालं. आणि म्हणून सर्व त्यांचं गौरव अभिनय करायचं कमीच आहेत. पण आता आपल्या सर्वांना उशीर झालाय की आता एक भजन करूया आणि सर्वजण बोले सगळं स्नान त्याला स्नान का आता सांगितलं खुशा व्रत करीत असताना अधिक अधिक मास बरं का. बाबांचा मुद्दा असं बरं का. आता इकडून कोरड्या कपडे जाऊन तिकडून ओल्या कपडे ओल्या कपडे काय मस्त पैकी ओल्या कपडे म्हणजे सर्व बाबांचं भाग्याशी नाही की भाग्याच्या लक्ष नाही गेला की कारण तीर्थाचं महत्व बघा अत्यंत महान आहे की ज्याने बघा बरं का कायमची आठवण आपल्याला अधिक वाजताची. कारण ह्या महिन्यामध्ये पुण्यकर्म जर केलं ना अधिकम अधिकाचे फल बघा तरी पटीने बघा आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. आणि त्याच्या उलट जर पाप जर पाप केलं ना त्याच पटीने बघा पाप सुद्धा आपल्याला बघावं लक्षात मग वर हात करायचा वर हात. ज्यांनी वाहन आणले वाहनवर का वाहन ज्यांनी वाहन आणले तर माता भगिनी जर टाळी वाजून आवी लागतात त्यांनी तिथं खाली व्यवस्थित ते दिवे वगैरे पेटवा स्टेजला स्पर्श नका करू. ते वाहन तेव्हा घेऊ तुमच्याकडे भजन चालेल तुमचे वाहन का बाबा वाहन द्या त्यांना प्रसाद द्या वाहन दिलं आंबे आणि वरात करा. सुंदर असा चालीत आणि आवाजामध्ये प्रयत्न करावा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा. ओ भगवते नमो भगवते जनार्दनाय नमो भगवते जनार्दनाय. बोला शाबास. टाळी टाळी. जनार्दनाय शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. रामदास की कुपड़ी बोले श्री राम जय राम जय जय राम. रामदास की कुपड़ी बोले श्री राम जय राम. ओम नमो भगवते जनार्दनाय. बोलो आवाज आवाज. भगवते जनार्दनाय. मीराबाई के एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम. जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम. ओम नमो भगवते जनार्दनाय. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी तुझा. आवाज आवाज. मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल मी बाबाजी माझे विठ्ठल माझा. आवाज. मी विठ्ठलाचा हा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हा हा ओम नमो भगवते जनार्दनाय. शाबास. ओम नमो भगवते जनार्दनाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते